अमरावती शहरामध्येच नव्हे तर बडनेरा ते वलगावपर्यंत सध्या वाहतुकीची कोंडी होताना वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला दिसते आहे। अमरावती शहरामध्ये सर्वत्र रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू झालेली आहेत। याच अनुषंगाने गोपालनगर ते बडनेरा बायपासकडे जाणारा रस्ता हा गेल्या काही दिवसांपासून पूर्णतः रखडलेला आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारी वाहने मुख्यत्वे करून याच रस्त्याने अमरावती बडनेरा वळण मार्गाचा उपयोग न करता अमरावती बडनेरा शहरातून येऊन याच वळण रस्त्याद्वारे औद्योगिक वसाहतीमध्ये जाणे येणे करताना आपल्याला दिसतात आणि या रस्त्यावर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे। शिवसेनेचे बडनेरा विधानसभा प्रमुख संजय शेटे यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना एक निवेदन सुद्धा दिले आहे। गोपालनगर परिसरातील नगरसेवक काम नसताना सुद्धा परिसरातील रस्ते बांधण्याचे काम करीत आहेत आणि या रस्त्याचा निधी आपल्या घशात घालण्याचा सपाटा त्यांनी सुरू केलेला आहे। मात्र मुख्य रस्त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुद्धा संजय शेटे यांनी आपल्या निवेदनामध्ये केलेला आहे। या रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आणि शिवसेनेच्याच भाषेमध्ये समजावून सांगण्यात येईल असे सुद्धा त्यांनी यावेळी बजाविले आहे। या रस्त्याचे त्वरित बांधकाम पूर्ण झाले नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा विदर्भ न्यूज सोबत बोलताना त्यांनी सांगितले। गोपालनगर प्रभाग क्रमांक 20 सुगिरणी या प्रभागातील हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्याचे सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक वाहनांचा या रस्त्यावर अपघात होत आहे, कारण जाण्या येण्यासाठी लोकांची सर्व रहदारी जी आहे याच रस्त्यावर नाही, परंतु लोकांचं जाणं येणं करत असताना बरेचसे यामध्ये अपघात होत आहेत। या अपघाताला कारण नगरसेवक आणि महानगरपालिका आहे, कारण गेल्या मागच्या वर्षी या रोडचं डांबरीकरण झालेलं आहे। एवढ्या लवकर हा रोड उखडला कसा? ज्या कंपनीला काम दिलं त्या कंपनीकडनं हे काम त्यांनी त्वरित करून घ्यावं, कारण महानगरपालिकेशी नगरसेवकांची हातमिळवणी आहे, नगरसेवकांची त्या ठेकेदाराची, त्यांनी हे काम त्वरित करून घ्यावं। त्यांची फक्त दुसरीकडे मलाई खाण्यासाठी तयारी असते आणि दुसरे ज्या भागामध्ये कामाची गरज नाही आहे तिथं चांगले रस्ते अशा भागामध्ये डांबरीकरण नुसतं एक सिल्वर कोट टाकून त्यावर डांबरीकरण करत आहे। वास्तविक त्या भागामध्ये रस्त्यांची आज काहीच गरज नाही, या रस्त्याची डागडुगी तरी करायला पाहिजे होती, परंतु नगरसेवकांचं या प्रभागातल्या या कामाकडे दुर्लक्ष आहे। जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आता वेळ आहे। आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे असं मला वाटते, कारण गेल्या मागच्या वर्षामध्ये या रोडचं जे काम झालेलं आहे, ज्या कंपनीने केलं आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं केलं आहे। असेच कामं शहरामध्ये होत आहेत। यासाठी मी आयुक्त साहेबांशी बोललो, आयुक्त साहेबांनी या कामाला होकार दिलेला आहे। पाहतो आता त्यांनी किती दिवसात हे काम करतात याकडे आमचं लक्ष आहे। अन्यथा जर काम नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा जो आमची पद्धत असते, काम करायची पद्धत असते, आंदोलनाची जी पद्धत आहे ती आम्ही त्यांना दाखवू आणि त्यांना समजावून सांगू एकदा की या कामाची जर आता व्यवस्थित जर आमची काम करून नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं याची कंप्लेंट करू। विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा हा वृत्तांत।